आपल्याला रामाच्या मूर्तीच्या याच्यामध्ये सांगितलं ते आता तुम्ही ऐका आणि पहा. म्हणजे कोणती मूर्ती सांगतात ते? रामाची मूर्ती. रामाच्या मूर्तीच्या आमच्याकडे जी रामाची मूर्ती आहे शिल्पकलेचा अप्रतिम नमुना आहे आणि त्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ती 13व्या शतकातली चोला पिरियडची आहे. तुम्ही तिची अँटिक व्हॅल्यूज इमॅजिन करू शकणार नाही कारण ती पंचधातूची आहे. आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे ती मूर्ती म्युझियममध्ये कशी आली याच्यामागे फार रंजक इतिहास आहे. तर असा की केळकर साहेब वस्तू गोळा करायला जेव्हा जायचे तेव्हा ते पहिल्यांदा भंगारच्या दुकानात जायचे, कारण भंगारच्या दुकानात खूप चांगल्या चांगल्या वस्तू खूप कमी किमतीत त्यांना मिळून जायच्या. त्यामुळे त्यांनी एकदा ते मदुराईला गेलेले असताना एका भंगारच्या दुकानाला भेट दिली. त्यांना फक्त मूर्ती एक त्या रामाच्या मूर्तीचं धड दिसलं आणि म्हणजे त्याला मस्तक नव्हता. त्यांनी काही लक्ष दिलं नाही आणि फिरत फिरत ते दुसऱ्या दुकानात गेले तर नुसतं मस्तक दिसलं. त्यांच्या चाणक्य नजरेने हेरलं की हे एका मूर्तीचे 2 पीस नजर चुकीने 2 वेगळ्या ठिकाणी आलेले आहेत. आता हे मिळवायचे कसे, कारण दुकानदाराला जर सांगितलं की असं असं आहे तर तो जास्ती किंमत मागणार. तर मग त्यांनी एक युक्ती केली की ते दुकानात ज्या गेले मस्तक जिथे त्यांना दिसलं त्याला म्हटले की बाबा मी वृद्ध गृहस्थ एवढ्या लांबून आलो आहे, दमलो आहे, मला चहा वगैरे पाचशील का नाही. तर तो जेव्हा दुकानदार चहा सांगायला गेला तेव्हा त्यांनी पटकन त्या मूर्तीच्या गळ्याचं माप घेतलं, मस्तकाच्या गळ्याचं माप घेतलं आणि सेम युक्ती त्यांनी दुसऱ्या दुकानदाराकडे केली तिथे जाऊन आणि त्या तिथे पण त्यांनी माप घेतलं धडाचं. काही तंतोतंत जुळलं आणि ते त्यांनी दोन्ही ठिकाणावरनं खूप कमी किमतीत घेतलं आणि इथे येऊन त्या मूर्तीच्या गळ्याच्या तिथे रेष आहे बघा ते जोडलेलं आहे. असा अप्रतिम शिल्पकलेचा नमुना तुम्हाला केळकरांच्या चाणक्षपणामुळे बघायला मिळतो आहे. हो, खूप मोठी गोष्ट आहे. इथं देवांचं कसं घडलं हे तुम्ही ऐकलं.